सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोटे हे आपल्या मतदारसंघात विविध ठिकाणी आमदार आपल्या दारी या उपक्रमांतर्गत नागरिकांशी संवाद साधत आहेत. तेथील असणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने त्यांनी लक्ष्मी विष्णू चाळ येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी प्रारंभी आमदार देवेंद्र कोटे आणि माजी उपमहापौर तथा भाजप नेते दिलीप कोल्हे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर आमदार देवेंद्र कोटे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, चंद्रकांत मेकाले, चंद्रकांत झांबरे, ज्योतिराम चांगभले, राजेश डोंगरे, माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, जॉन फुलारे, नागेश खरात, विजयताई खरात, अंबादास करगुळे, अजय यादव, शिवा कावडे, मंगलाताई कोल्हे आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार देवेंद्र कोटे यांनी विधानसभेत मिल कामगारांचा प्रश्न मांडल्याबद्दल त्यांचा मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रास्ताविक करतेवेळी माजी उपमहापौर तथा भाजप नेते दिलीप कोल्हे म्हणाले, आमदार देवेंद्र कोटे यांनी लक्ष्मी विष्णू चाळीसह परिसरात दिलेल्या निधीची माहिती दिली. यासह गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी बिटूचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार देवेंद्र कोटे यांचे आभार मानले. आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीत आपण जो उमेदवार देताय त्यांना सर्वाधिक मताने निवडून आणू अशी ग्वाही त्यांनी दिली. पुढे बोलताना आमदार देवेंद्र कोटे म्हणाले, मी देखील चाळीमध्ये राहिलो आहे, त्यामुळे चाळीतील समस्या मला माहीत आहेत. मी आमदार होण्यापूर्वी जो शब्द दिला होता तो पूर्ण करत आहे. चाळ आणि परिसरातील भागासाठी रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती यासाठी निधी दिला आहे. बिटूचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी महसूल मंत्र्यांशी चर्चा केली. लवकरच सिंधू कॉलनीच्या धर्तीवर तेही काम मार्गी लावून मिल कामगारांना हक्काचे घर मिळवून देणार असल्याची ग्वाही दिली. निवडणुकीच्या तोंडावर दिशाभूल करणाऱ्या काँग्रेसच्या लोकांना उत्तर द्या. नळाला रोज पाणी दिल्याशिवाय पुढच्या आमदारकीच्या निवडणुकीला मत मागायला येणार नाही हा शब्द देऊन जातोय असे म्हणाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रणजित कोल्हे, वंदना जाधव, मंगल डोंगरे, सारिका सुरवसे, युवराज घाटगे, वनिता कदम, सपना माने, शुभांगी घोरफडे, राहुल काटे, मंगेश डोंगरे, पार्थ कोल्हे, बाळासाहेब सुरवसे, कल्लप्पा कमाने, जावेद शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुभाष कदम यांनी केले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.